आणि आता बातमी ख्रिसमस संदर्भातली। मुंबईतील वांद्रे या ठिकाणी ख्रिसमस निमित्तानं धूम पाहायला मिळते। नाताळ निमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। नाताळ निमित्त या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईमधल्या अनेक ठिकाणी नाताळ निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। नाताळची धूम पाहायला मिळते। मुंबईमध्ये नाताळ निमित्त उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय। नाताळ निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आता माझ्यासोबत आहेत। चेतन, मुंबईमध्ये ख्रिसमसचा जो सण आहे हा खूप उत्साहात साजरा होत असतो। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये याचं आयोजन केलं जातं। आत्ता आपण ज्या ठिकाणी आहात, एकूणच त्या ठिकाणी काय स्थिती आहे, किती उत्साह दिसतोय? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज 25 डिसेंबर आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये खरं तर ख्रिसमसचा सण जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे। मुंबईत देखील असाच उत्साह जो आहे तो तरुण वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। मी सध्या बांद्राच्या रेक्लामेशन परिसरात आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाई जी आहे ती आकर्षक करण्यात आलेली आहे आणि सध्या या ठिकाणी हजारोच्या संख्येनं तरुणाई जी आहे ती डीजेच्या तालावर ठेका घेताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? बोला हिंदी बोला। तुम्ही कुठून आलात सांगा, कुठून आलात? कुठून आलात? हाँ कहाँ से आए हो आप? उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश वरून मिर्जापुर मुन्ना भैया के शहर से। अच्छा, इथे एवढी विद्युत लाइटिंग देख रहे हो आप? हाँ कैसे लग रहा है? बहुत अच्छा लगा हमको देख के। यहाँ पे फर्स्ट टाइम आए थे, यहाँ बहुत अच्छा लगा। जाने का मन नहीं कर रहा है हमारा। नक्कीच ही प्रतिक्रिया जर आपण पाहिली, उत्तर प्रदेशवरून आलेले आहेत आणि पहिल्यांदा आलेले आहेत मुंबईमध्ये। ही विद्युत रोषणाई जर आपण पाहिली, त्यांचं देखील असं म्हणणं आहे की इथून जायचा मन नाही करत, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।